माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय मस्त चमचमीत असा अंडा मसाला आणि तोही अंडी न शिजवता आपण हा अंडा मसाला इथे तयार करणार आहोत. चवीला म्हणाल तर इतका भारी हा अंडा मसाला तयार होतो ना, अगदी भाकरी, चपाती, राईस कशाही सोबत आपण हा खाऊ शकतो आणि खूपच जबरदस्त हा अंडा मसाला तयार होतो. तर कसा केला पटकन पाहूयात. सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा खसखस, 1 चक्री फूल, अर्धा इंच दालचिनी आणि 7 ते 8 इथे काळी मिरी घेतलेल्या आहेत. आता 1 ते 2 मिनिटांसाठी ना मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे. अगदी हलकंसं गरम करायचं आहे, खूप जास्त गरम करायचं नाहीये. आता एका डिशमध्ये काढून घेते. 2 मिनिटं भाजून घेतलंय मी. त्याच पॅनमध्ये आता इथे मी अर्धी वाटी इतका सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आणि तांबूस रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत. तर आपली खोबऱ्याची जी एक वाटी असते ना, त्यातलं अर्धी वाटी इतकं खोबरं मी घेतलेलं आहे. आता इथे 3 कांदे घेतलेत, ते असे उभे चिरून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तेल वगैरे न घालता भाजून घ्यायचं आहे. हे वाटण ना नेहमी करून ठेवते मी. अगदी महिनाभर हे वाटण फ्रीझरमध्ये अगदी छान राहतं आणि यामध्ये आपण कोणत्याही नॉन-व्हेजच्या डिश किंवा कडधान्यांमध्ये हे जर का वाटण घातलं ना, तर इतकी भारी चव येते ना आपल्या भाजीला किंवा कुठल्याही नॉन-व्हेजच्या डिशला. आता याच कांद्यामध्ये इथे मी अर्धी वाटी इतका ओला नारळ घेतलेला आहे. तो कांद्यासोबतच अगदी 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी घालायचं आहे हे खोबरं आणि इथे आता 2 मिनिटं परतवून घेतलंय. गॅस बंद करायचा. आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण सुखं खोबरं आणि जे आपले सुखे मसाले आहेत ते फिरवून घेणार आहे. अशी छान पावडर करून घ्यायची आणि मगच यामध्ये आपला भाजलेला कांदा आणि खोबरं घालायचं आहे. आधी जर का आपण सगळं एकत्र केलं ना, तर इथे सुक्या खोबऱ्याचे काप तसेच राहू शकतात. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. थोडंसं पाणी घालून आधी फिरवून घ्यायचं आणि नंतर पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालते इथे मी आणि हे मस्त असं वाटण इथे तयार करून घ्यायचं आहे. अगदी बारीक फाईन इथे हे वाटण आपण तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त फाईन पेस्ट तयार झालेली आहे आणि खूपच भारी हे वाटण आपलं तयार होतं. अगदी 1 महिना आरामात हे आपण फ्रीझरला स्टोअर करून ठेवू शकतो. असं वाटण मी नेहमी तयार करून ठेवते. आता त्याच मिक्सर जारमध्ये आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याची टोमॅटो प्युरी तयार करून घेणार आहोत. आता इथे सगळी तयारी झालेली आहे. जाडबुडाची एक कढई घ्यायची, 2 मोठे डाव तेल घ्यायचं. तेल तापलं की यामध्ये मीडियम साईजचा कांदा इथे मी ना बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 तेजपत्ता घ्यायचा. आता कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. आता या स्टेजला इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. ती देखील 2 मिनिटं छान अशी तेलावर परतवून घ्यायची. त्याचा कच्चेपणा आपल्याला इथे घालवायचा आहे. आता जी आपण टोमॅटो प्युरी तयार करून घेतलेली ती सगळी यामध्ये घालून घेऊया. थोडंसं मीठ घालते मी आणि इथे मिक्स करून घेते आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटोचा कच्चेपणा आपल्याला इथे घालवायचा आहे. 2 मिनिटांनी आपण बघू शकता टोमॅटो इथे छान शिजला गेलाय. थोडंसं परतवून घेते आणि जे आता आपण वाटण तयार करून घेतलेलं त्यातलं 4 टेबलस्पून इतकं वाटण मी यामध्ये घेतलेलं आहे. आता या प्रमाणात इथे 4 टेबलस्पून इतकं वाटण पुरेसं आहे. मी जे प्रमाण तुम्हाला सांगते ते हे साधारण 4 माणसांसाठी मी हा अंडा मसाला इथे तयार करते. मिक्स करून घेतला. आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर आणि पाऊण चमचा इथे मी ना चिकन मसाला घेतलेला आहे. लाल तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. मिक्स करून घेऊयात सगळे मसाले आणि पुन्हा झाकण ठेवून मसाले शिजवून घेऊयात. आता हे जे उरलेलं वाटण आहे ना, ते एका डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते. फ्रीझरला ठेवायचं. अगदी छान हे वाटण जसंच्या तसं राहतं. आता इथे 4 मिनिटांनी मी झाकण काढले आणि मसाले देखील आपले छान शिजले गेलेत. अगदी थोडंसं पाणी घालून मसाले इथे पुन्हा मी मिक्स करून घेते. छान असे परतवून घेते मसाले. इथे आपल्याला फार पाणी घालायचं नाही कारण आपण अंडा मसाला तयार करतोय आणि तोही अंडी न शिजवता. तर इथे आता मिक्स करून घेतलेला आहे सगळे मसाले आणि छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण इथे मसाले परतवून घ्यायचं. पुन्हा पाणी घातलंय तर इथे टोटल मी ना पाऊण ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. फार पाणी घालू नका. मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घालते इथे. मघाशी आपण मीठ घातलेलं हे लक्षात ठेवूनच इथे मीठ ॲड करायचं आहे.
मिक्स करून घेऊयात आणि एक हलकीशी ना उकळी आणायची याला. उकळी आली की थोडीशी कोथिंबीर घालायची. गॅस लो टू मीडियम फ्लेमवर करायचा आणि एक अंड इथे मी फोडून घालते. मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्येच. याने काय होतं ना, चव तर छान येतेच आपल्या अंडा मसाल्याला, शिवाय त्याला छान असा थिकनेस येतो, घट्टपणा येतो आणि खूपच भारी असा आपला हा अंडा मसाला तयार होतो. तर हे सगळं अंड मी मिक्स करून घेतलंय आपल्या मसाल्यामध्ये. आता वेळ आलेली आहे आपण इथे अंडी फोडून घालण्याची. तर आपण अंडी न शिजवता हा अंडा मसाला करतोय, त्यामुळे आता इथे मी अंडी फोडून घालणार आहे. तर इथे एक-एक अंड असं थोडं-थोडं अंतर ठेवून आपल्याला अंडी फोडून घालायची आहेत. आधीचं अंड आपण कोणत्या जागी घातलंय हे लक्षात ठेवून बाकीची अंडी आपण इथे फोडून घालणार आहोत. तर इथे मी टोटल 5 अंडी मी इथे फोडून घातलेली आहेत. थोड्या-थोड्या अंतरावर आपण ही अंडी फोडून घालणार आहोत. तर इथे अशा प्रकारे सगळी अंडी फोडून घातलीत आणि लगेचच झाकण ठेवायचं. गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा. 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे मी आणि इथे आता चमचा लावायचा नाहीये, तर कपड्याने कढई फक्त अशी थोडी हलवून घ्यायची. पुन्हा झाकण ठेवायचं आणि साधारण 7 ते 8 मिनिटांनी मी झाकण काढले आणि रिझल्ट तुम्ही बघू शकताय. अफलातून असा आपला हा अंडा मसाला इथे तयार झालाय. वरनं थोडीशी कोथिंबीर घातली आणि काय जबरदस्त दिसतोय बघा. अगदी भारी चवीला हा तयार झालेला आहे. तर आता सर्व्ह करून घेते एका डिशमध्ये आणि काय दिसतोय बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. कशाही सोबत तुम्ही हा अंडा मसाला एन्जॉय करू शकता, खाऊ शकता. तर एकदा नक्की करून पहा, मगच तुम्हाला याची चव कळेल आणि मला कमेंट्समध्ये तुमचे रिप्लाय नक्की कळवा. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान-छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.